आदेश अलक निरंजन. मी विकास देवीदास लाड, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि अंक ज्योतिष अभ्यासक. आज मी आपल्यासोबत विषय घेऊन आलो आहे की चंद्र जो मनाचा कारक मानला जातो, तो पापग्रह या दृष्टीने ज्योतिषशास्त्रात अभ्यास केला जातो. तर चंद्राला पापग्रह का म्हटलं जातं ते आपण बघूयात. मुळात चंद्र ज्यावेळेस तपश्चर्या करत होता भगवान विष्णूंची, अनेक वर्ष तपश्चर्या केल्यानंतर चंद्राने भगवान विष्णूकडे इंद्रपद मागितला. इंद्रपद मिळाल्यानंतर त्यांचा विवाह 27 नक्षत्र जे आपल्या अवकाळ चक्रामध्ये दिलेले असतात, तर त्या 27 नक्षत्र कन्यांसोबत चंद्राचा विवाह झाला. परंतु ते असताना देखील गुरुमाता देवी तारा यांच्यासोबत अनैतिक संबंध प्रस्थापित करून आणि त्यांना परत बृहस्पती गुरु यांच्याकडे सुपूर्त करण्यासाठी ज्यावेळेस चंद्र नकार देत होता, त्यावेळेस अनेक देवतांनी चंद्राला समजून सांगितलं की देवी तारा यांना परत बृहस्पती गुरु यांच्याकडे सुपूर्त करा, ते त्यांच्या पत्नी आहेत. आता तसं पाहायला गेलं तर गुरुची पत्नी ही गुरुमाता संबोधली जाते आणि हे अनैतिक कार्य चंद्राच्या हातून घडलं. अनेक देवतांनी समजावून सांगितलं, परंतु चंद्र देवी तारा यांना परत सोडण्यासाठी तयार नव्हता. मग त्यावेळेस भगवान शंकर आणि चंद्र यांच्यामध्ये युद्ध झालं. प्रचंड युद्धानंतर देखील कोणाची हार होईना. मग शेवटी ब्रह्मदेव दोघांच्या मध्यस्थी बसले. चंद्राला समजावून सांगितलं की हे चंद्रा, हे सोम, तू जे हे कृत्य केलं आहे ते अनैतिक आहे, चुकीचं आहे. तू देवी तारा यांना परत बृहस्पती गुरु यांच्याकडे सुपूर्त कर. त्यावेळेस चंद्र तयार होतो आणि देवी तारा यांना बृहस्पतीकडे सुपूर्त करतो. तर यावेळेस ब्रह्मदेव त्यांना एक शाप देतात की ज्यावेळेस कृष्ण पक्ष सुरू असेल, तर कृष्ण पक्षामध्ये चंद्रा किंवा सोम तू पापग्रह म्हणून भूतलावर किंवा या ज्योतिष ग्रहमंडलामध्ये तू पापग्रह म्हणून संबोधला जाशील. अशी ही यामागची कहाणी आहे. याचा संदर्भ आपल्याला मत्स्य पुराणामधील 23व्या अध्यायामध्ये पाहायला मिळतो. धन्यवाद.